ओम काली. आपल्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे, ज्या लोकांच्या मनात येतं की ह्या यल्लम आईसाहेब ज्या ब्रह्मांडाच्या स्वामिनी आहेत, त्यांच्या मनात देवगंधर्वाची जलक्रीडा बघून पाप आलं तरी कसं नक्की. मुळात परांबा पराशक्ती ज्यावेळी या पृथ्वीतलावरती अवतार घेत असते ना, त्या पाठीमागं काहीतरी कार्य दडलेली असतात. इथं एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जलक्रीडा गंधर्व करत होते. त्यांच्यावर दृष्टी पडल्यानंतर गंधर्वाविषयी तिच्या मनामध्ये काही पाप आलेलं नाही. उलट त्या जागेवर जर माझे पती असते आणि माझ्या पतीने जर माझ्याबरोबर अशी जलक्रीडा केली असती तर किती बरं झालं असतं, असा पतीविषयीच यल्लम आईसाहेबांनी विचार केलेला आहे. आणि तिने ती स्त्री जातीची जी असलेली पतिव्रत धर्माची जी मर्यादा आहे का नाही, ती दाखवून दिली तिथं. त्यामुळं हा विचार लोकांनी सोडून दिला पाहिजे की ह्या आईसाहेबांच्या मनामध्ये जर पाप येऊ शकतं तर आमच्या मनामध्ये काय येऊ शकत नाही. तिच्या पाठीमागे तिची एक लीला आहे, ती लीला तिने रचलेली आहे. तिच्या इच्छेने त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आपलं शास्त्र सांगतं की भगवतीच्या इच्छेशिवाय ह्या ब्रह्मांडातलं झाडाचं पानसुद्धा हलत नाही. मग तुम्ही विचार करा की हे मनामध्ये पाप येण्याची जी लीला रचली, त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, जसं की पतीकडून भेटलेला शाप असेल, त्यानंतर परशुरामांनी आईसाहेबांचं उडवलेलं जे मस्तक आहे त्याची लीला असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आईसाहेबांना जे काही कष्ट भोगावं लागलं ही त्याची लीला असेल, त्यामध्ये तिला झालेला तो महारोग, किंवा अन्नासाठीची ती दारोदार भटकलेली आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतील ह्या तिच्याच इच्छेने सगळ्या घडलेल्या आहेत. मुळात तिने त्या घडवून आणलेल्या आहेत. आपल्याला तर माहिती आहे की ही रेणुराजाची ही जी लेक आहे रेणुका, हिचे जे पती आहेत जमदग्नी, त्यांचा क्रोध किती बेकार होता. त्याच्यामुळं कितीतरी अशा अनिष्ट घटना घडलेल्या आहेत त्यांच्या क्रोधामुळं. तर आईसाहेबांनी ह्याच लीलेमध्ये त्यांचा जो क्रोध आहे तो पूर्णपणे बाहेर केलेला आहे. कारण ज्यावेळेस ही घटना घडली आईसाहेबांच्या शिरच्छेदाची, त्याच्यानंतर जमदग्नी ऋषींनी आपला क्रोध जो आहे तो पूर्णपणे नष्ट केलेला आहे, त्याला आहुती दिलेली आहे. याच लीलेमध्ये ज्यावेळेस ह्या आईसाहेबांना हा महारोग झाला, त्याच्यामध्ये जे काही दर्शन आपण जे म्हणतो म्हणजे यल्लमा देवीचे जे मोती आहेत, ह्या मोतींची सुद्धा उत्पत्ती भगवतीने ह्या तिच्या कार्यामध्ये केलेली आहे, जी ह्या भक्तांसाठी मोक्षदायिनी. त्यानंतर सहस्त्रार्जुनाची जी घटना घडलेली असेल ती असेल, त्याच्यामध्ये जमदग्नी ऋषींचा त्यांनी वध केलेला आहे. आणि ह्या वधानंतर जे काही एक शक्तिपीठ आहे, ज्याला आपण माहूरचं शक्तिपीठ म्हणतो रेणुकेचं, त्या शक्तिपीठाची उत्पत्तीसुद्धा आईसाहेबांनी ह्याच लीलेमध्ये केलेली आहे. कारण की आईसाहेबांनी जे काही अवतार घेतले जातात आईसाहेबांकडून, हे अवतार पुढं कलियुग चालू होणार आहे ह्या दृष्टीने घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये भक्तांचा उद्धार कसा होईल ह्याविषयी आईसाहेब हे कार्य करत असतात. त्यासाठी आईसाहेब हे कार्य करत असतात. त्यामुळे जो आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की ह्या जगाची मालकीण असलेली ही यल्लम्मा, हिच्या मनामध्ये जर पाप येतं तर आमच्या मनामध्ये का पाप येणार नाही, हा विचार मुळात सोडून दिला पाहिजे. कारण की आईसाहेबांनी मनामध्ये पाप आणून सुद्धा एक मर्यादाच दाखवून दिलेली आहे. आणि ह्याच घटनेनंतर तिने ह्या सगळ्या घटना घडवून आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तिने स्वतः या माहूर क्षेत्राची उत्पत्ती केलेली आहे, जी तिच्या भक्तांना मोक्षाचं साधन मिळवून देते, मोक्षाचं द्वार दाखवते. कलियुगामध्ये कलीचा प्रभाव हा खूप मोठा आहे. इथं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की कलियुगामध्ये किती वाईट परिस्थिती येणार आहे. भावा बहिणीचं लग्न होईल असं सुद्धा सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये कलियुगामध्ये. मग ह्या कलीचा प्रभाव कमी करण्यासाठी आईसाहेबांनी त्यांच्या ह्या स्वरूपामध्ये ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ जर सांगायला गेलं तर सतीमाता ज्या आपल्या ह्या आहुतीमध्ये त्यांनी उडी मारलेली आहे, त्याच्यानंतर जी शक्तिपीठांची स्थापना झालेली आहे, 108 असू द्या 51 असू द्यात, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं कारण काय होतं? काही साहेबांना माहीत नव्हतं का की बाबा असं होणार आहे पुढं, म्हणून आपल्याला तिथं उडी मारावी लागणार आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी होणार आहेत, ह्या काय त्यांना माहीत नव्हतं का? ह्या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित असतात. ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना पूर्ण भूत भविष्य वर्तमान जाणणाऱ्या त्या शक्ती आहेत. मग त्यांना ह्या गोष्टींचं ज्ञान नाही का तेव्हा? फक्त कलियुगामध्ये आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करून ती परांबा पराशक्ती त्या पद्धतीने कार्य घडवून आणत असते. त्याच्यामध्ये आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस एखादा साक्षात परमेश्वर जरी माणसाचा त्याने अवतार घेतला तर माणसाचे सगळे नियम त्याला लागू करावे लागतात. एक माणसाची मर्यादा असते, जशी की राम अवतारामध्ये विष्णूंनी ती लागू केलेली आहे.
आणि तशा पद्धतीने त्यांना आपल्या भक्तांचा उद्धार करावा लागतो. हे इतकं मोठं रहस्य त्याच्या पाठीमागे दडलेलं आहे, ज्याचा आपण पूर्ण मूळसुद्धा शोधू शकत नाही. त्यामुळे जर अशा पद्धतीची जर आध्यात्मिक माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपला हा आध्यात्मिक यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. आणि आईसाहेबांवरती आपण असे अनेक भाग आणणार आहेत की त्यांच्या जीवनामध्ये जे काही त्यांनी घडामोडी घडून आणलेले आहेत त्याच्यावरती आपण भरपूर बोलणार आहे. ही सुरुवात आपण केलेली आहे.